नरेंद्र मोदी वर्सेस भारताची जनता किंवा नरेंद्र मोदी वर्सेस राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी वर्सेस हुकुमशाही विरुद्ध सरकार, खेड, दापोली आणि मंडणगडचे माझे आमदार संजयराव कदम, नमस्कार तुमचं आमच्या शोला. आणि आमचे खेडचे तालुका काँग्रेसचे अध्यक्ष गौसभाई कदीम. सुनील तटकरे यांना जे नरेंद्र मोदीने हे दिलेले आहे ते सुनील तटकरेंच्यावरती मोदीनेच आरोप केलेत की हे यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला. म्हणून मला पत्रकाराने विचारलं की आरोप सिद्ध कुठं झालेला आहे. तर आरोप का आम्ही केलेला नाही, तो मोदीने केलेला आहे. तर मोदीजीने सांगावं हे काय बाबा चोर नाहीत. आणि मग चोर म्हणून जर सुनील तटकरेचा उमेदवार जर मोदीजींचे असतील तर मग त्या मोदीच्या लोकांनी यांना मतदान का करावं. धनदांडगे उमेदवार आहेत नक्कीच, आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी, शिवसेना, तसेच भाजप आणि काही आमच्या काँग्रेसचे फुटलेले लोक गेले असले तरी शहरात आज प्रचाराचा नारळ संजयरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही फोडलेला आहे. आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीत शहरामध्ये त्यांच्याहून दुप्पट मतं हे आम्ही घेऊन इथं दाखवू, एवढंच मी तुम्हाला सांगतो. भाऊ म्हणजे राष्ट्रवादी, म्हणजे आताची अजितदादा पवार, ही तुमची ओळख होती. तुमचं स्थान कुठे आहे? कारण 2019ला तुम्ही मोदीजींच्या विरोधात आहेत, आज पण तुम्ही मोदीजींच्या विरोधात आहेत, तर त्याच्यात काय नवीन गोष्ट नाही. पण तुमचं जे राष्ट्रवादी, जे अजितदादा आज ज्याला म्हणतात, त्याच्या आधी तुम्ही कधी आले? तुम्ही शिवसेनेत तुम्ही कधी प्रवेश केला आणि कशामुळे केलं? कारण काय होतं? मी मार्च 2023ला मी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. तेव्हा अजितदादा कुठे होते? तेव्हा अजितदादा हे महाविकास आघाडीमध्येच होते. बरं. आणि महाविकास आघाडीमध्ये अजितदादा होते, सुनील तटकरे होते. आम्हाला या ठिकाणी महाविकास आघाडीचं पूर्वीचं सरकार होतं, त्याच्यातील काही लोकांनी गद्दारी केल्याने शिंदेगड स्थापन केला. आणि शिंदेगड स्थापन होत असताना ज्या शिवसेना प्रमुखांनी ज्यांना बरेच वर्ष पदं दिली, ज्यांना अगदी जे काय ज्यांना माणूस म्हणून जगायची लायकी नव्हती, त्यांना फार मोठ्या उंचीवरती त्या ठिकाणी नेण्याचं काम शिवसेना प्रमुखांनी केलं. त्या शिवसेना प्रमुखांच्या कुटुंबाच्या चारित्र्यावरती काही गद्दार शिवसेनेचे नेते त्याच्यामध्ये बोलायला लागले. आणि म्हणून हे एक वक्तव्य केल्यानंतर मी मूळचा शिवसैनिक, आणि म्हणून मला शिवसेना अडचणीत असताना आपण शिवसेनेला त्या ठिकाणी मदत केली पाहिजे, या हेतूनं मी शिवसेनेत 5 मार्चला गेल्या वर्षी पक्षप्रवेश केला. आणि ते पक्षप्रवेश केल्यानंतर कालांतरानं शिवसेनेचे 2 भाग पूर्वीचे झाले. त्याच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवारांचे 2 भाग झाले. बरं. भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या नंतर राष्ट्रवादीच्या पक्षावरती त्याने घाला घातला. आणि त्याच्यामध्ये 2 भाग केल्यानंतर सुनील तटकरे वगैरे जी लोकं होती, जे ईडीच्या सगळ्या कारवाईमध्ये अडकली होती, कुणाचे सिंचनचे घोटाळे होते, कुणाचे साखर कारखान्याचे घोटाळे होते, कुणाचे वेगवेगळे घोटाळे होते. आणि घोटाळ्याच्या माध्यमातून जे मोदी साहेबांनी ज्या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याने या ठिकाणी सिंचन घोटाळ्याचे 70,000 कोटी रुपये खाल्लेत, ते मोदी साहेबांनी ओरडल्यानंतर, मोदी साहेबांनी आरोप केल्यानंतर ही लोक आज सुनील तटकरेवर तिकडे गेली. पण भाऊ 2019ला पण तुम्ही मोदीजींच्या विरोधात, आज पण मोदीजींच्या विरोधात. तुमची वैचारिकता त्याच जाग्यावर आहे. तुमचा पक्ष 100% बदललेला आहे, पण तुमची जी विचारधारा आहे ती एकच आहे. ते आता इतकं तरी मला कळलं आहे. पण आज सिच्युएशन वेगळी आहे. कारण 2019ला तुम्ही जेव्हा उभे होते, तुमच्या पाठीशी सुनील तटकरे जे आमचे खासदार आहेत त्यांचा सपोर्ट होता. आज ते सपोर्ट नाही आहे. आज शिवसेनेला, उद्धव ठाकरेंची जी शिवसेना आहे, मशाल चिन्हाला आज तो फायनान्शियल सपोर्ट नाही आहे. कारण मुंबईवरून इकडे येताना आम्ही जिकडे तिकडे जोरात बॅनरबाजी बघितली, पण आज ती ताकद नाही. फायनान्शियल सपोर्ट नसताना तुम्हाला काय वाटतं, गीतेची कशी निवडून येणार? खूप अवघड आहे ना. फायनान्शियल सपोर्ट हा जो त्या ठिकाणी तटकरेंकडे फायनान्शियली पैसे आहेत, याच्यावरती तटकरे पडणार आहेत. हे पैसे कोणाकडून आले? सर्वसामान्य लोकांचे पेट्रोलचे, डिझेलचे, गॅस सिलेंडर सगळे वाढवून जे संपूर्ण सिंचनाचे घोटाळे, सिंचनाचे प्रकल्प कोकणात तसेच आहेत. पण आरोप कोणाच्यावर झाले? लोकाला प्यायला पाणी नाही. आणि मंत्र्यांचे घोटाळे झाले, तर त्या मंत्र्यांच्या घोटाळे झालेल्याच मंत्र्यांना आज या ठिकाणी नरेंद्र मोदी घेतलेले आहेत. आणि मग त्यांच्यावर प्रचंड नाराजी. रस्त्यावरती फोटो लावता लोक शिव्या देत आहेत, हेच ते 70,000 कोटीवाले हे या ठिकाणी रस्त्यावरती फोटो लावलेले. आणि मग आमचा जो उमेदवार अनंत गीते ते निष्कलंक आहे. त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्रिपद घेतलं, 6-7 वेळा ते खासदार झाले, पण त्याच्यावरती एकही किंचितसा त्याच्यामध्ये आरोप झाला नाही. आणि मग लोकांच्या मनामध्ये चीड आहे. पैसे झाले कशातून?
हे कुठं अशी काही शेतीवाडी करायला गेले तर इथं कोकणातमध्ये कुठली शेती लावली, तटकरने का आंब्याची शेती लावली, काजूची शेती लावली, कुठं काय ऊसाचा कारखाना काढला. मग यांच्यावरती कंपन्या, शेकडो कंपन्या, आणि म्हणजे सगळं असताना कोकणातली वाढलेली बेरोजगारी. एका बाजूला नेत्यांच्या बाबतची संपत्ती दामदुप्पटपणाने 70,000 कोटीपर्यंत वाढलेली संपत्ती देशाचे पंतप्रधान त्या ठिकाणी सांगतात. आणि याच्याबाबत प्रचंड नाराजी लोकांच्या मनात आहे. रस्त्यावरती बॅनर लावले म्हणजे त्यांना मतं मिळतात अशातलं नाही. बरोबर. मग रस्त्यावरती बॅनर लावत असतील. पैसे नाही हा एक विषय. दुसरा, तुमच्या संगत आज महाविकास आघाडी म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची. तर आज बाबाजी जाधव तेही अजितदादांच्या सपोर्टला आहेत. आज तुमची पहिल्यांदाच मला असं वाटतं की सुरुवात झालेली असेल प्रचार सभा किंवा गलीगलीत प्रचार, किंवा तुमची सभा आधी झाली आहे पण गलीगली प्रचार सुरू झाला आहे. पण तुमच्या संगत कुठे राष्ट्रवादी, शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहेत त्याचा एकही माणूस नाही दिसला. हे पण कुठे ना कुठेतरी दाखवते की लोकांच्यात पण भीती आहे राष्ट्रवादीचे. जसे आधी मला वाटतं नगरसेवक तुमच्या संगत उभे असायचे, तौसिफ खोत म्हणून उभे राहायचे, इलियास खतीब म्हणून उभे राहायचे. आज तेही लोक तुमच्या संगत नाही. राष्ट्रवादीचा एक माणूस नाही महाविकास आघाडी असताना. हेही पण कुठे ना कुठे दाखवते की ताकद कमी आहे. भाऊ कसे जिंकणार? राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष विनायक निकम वगैरे सगळे त्याच्यामध्ये प्रचार रॅलीमध्ये होते. शहराध्यक्ष सगळे या ठिकाणी शहराध्यक्ष प्रणव मापुसकर वगैरे सगळे होते. राष्ट्रवादी पक्षाचे मतदार पण तिथंच आहेत. पक्ष केला म्हणून त्याच्यामध्ये आता शिवसेनेचं रामदास कदम त्याच्यामध्ये पक्षातून गेले. असंख्य शिवसैनिक सगळे इथं आहेत. शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष 6च्या 6 आज सगळे शिवसेनेसोबत आहेत. मग रामदास कदमची इथं ताकद असेल तर मग शिवसेनेचे आता उपजिल्हा म्हणून सभापती आता आमच्यासोबत येत आहेत. मग शिवसेनेचा माजी नगराध्यक्ष एकही आज शिवसेना सोडून गद्दार त्याच्या सोबत त्या ठिकाणी गेला. काँग्रेसचे आमचे गौसबाई आहेत, त्यांचे सगळे सहकार्य. शिवसेना म्हणून त्या ठिकाणी माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत. आणि म्हणून हे काय जर आजच जिथे उनवरे मोगरेवाडी, ह्या उनवरे मोगरेवाडीमध्ये 4 मतं गीतेना पडली होती आणि 400 मतं तटकरना पडली. फरारेमध्ये पण 350 मतं तटकरना होती आणि 9 मतं गीतेना होती. 9 आणि 4 13 मतं होती. आज 750 मताचा सगळ्यांचा पक्षप्रवेश उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात झालेला आहे. बरं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये लोकांचं त्या ठिकाणी पुरवठा प्रत्येकाच्या मनामध्ये, मतदाराच्या मनात चीड आहे. कधी निवडणूक येते आणि तिथं लोकसभेला यांचा पराभव या ठिकाणी 100% ठरलेला. आमचा उमेदवार अंध गीते हे लाखाच्या मताने निवडून आले असतील. तेव्हा हे बॅनर निघाले असतील, तटकरचे बॅनर हे वरनं निघाले असतील. त्या तटकरच्या बॅनरवरती विजय उमेश झाले रायगड रत्नागिरीचे खासदार म्हणून आमचा अनंत गीतेंचे बॅनर आम्ही उमेदवार जिंकल्यानंतर लावणार. बरं. भाऊ आता गौसबाई तुम्हाला एक प्रश्न विचारतोय, कारण आज काँग्रेस ही महाविकास आघाडीत आहे आणि तुम्ही संजयराव कदम यांना, आणि तुम्ही दोघे मिळून किंवा राष्ट्रवादीच्या जर कोण लोक सभेत असतील किंवा उद्या जुळतील, हे सगळं बरोबर आहे. पण आज काँग्रेस म्हणून बरेच लोक होते, पण जसं व्हिडिओ आज मागच्या 2-3 दिवसात आम्ही बघितलं, इकडचे शहर अध्यक्ष अनिल सदरे नाही आहेत, त्यांच्या संगत एक 2-3 लोकांचे रामदास कदमांसंगत फोटो. म्हणजे काय हे पैशाची ताकद आहे की तुमचे शहर अध्यक्ष गेले, काँग्रेसचे बरेच लोक, कारण कमीत कमी मुसलमान समाजाला असं वाटतं की आम्हाला मोदींची विरोधात मतं द्यायचे, पण तुमचे लोकच असे फुटत चालले आहेत. काय काँग्रेस करणार काय? धनदांडगे उमेदवार आहेत नक्कीच, आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी, शिवसेना, तसेच भाजप आणि काही आमच्या काँग्रेसचे फुटलेले लोक गेले असले तरी शहरात आज प्रचाराचा नारळ संजयरावांच्या नेतृत्वाखाली आम्ही फोडलेला आहे. आणि येणाऱ्या ह्या निवडणुकीत शहरामध्ये त्यांच्याहून दुप्पट मतं हे आम्ही घेऊन इथं दाखवू, एवढंच मी तुम्हाला सांगतो. दुसरा एक प्रश्न, आजची जी तुमची बाजारातून रॅली गेली, संख्या कमी होती पण सुरुवात होती. आता ह्याला पुढे जाऊन तुम्ही कसं प्रचार अजून वाढवणार? पुढची तुमची रणनीती काय आहे की लोकांच्या घरोघरी बातमी कशी पोचवणार तुम्ही? आता मीडिया झाली आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरामध्ये त्या ठिकाणी बातमी जात असते. वातावरण एकंदरीत संपूर्ण महाविकास आघाडीच्या बाजूनच आहे. आम्ही सहज बाजारातून फेरफटका मारताना मतदारांना या ठिकाणी जागरूकता आली पाहिजे, मतदान केलं पाहिजे, मतदारांपर्यंत पोचलं पाहिजे.
आणि म्हणून आम्ही आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून मतदार व्यापारी यांच्यापर्यंत गेलो. व्यापाऱ्यांनी सांगितले मतदानाचा दिवस येऊ दे, आम्ही वाट बघतोय. आम्हीसुद्धा GST आणि सगळ्या व्यापाराला कंटाळलो आहे. आमच्या प्रत्येक व्यापारामध्ये मोदीला 18% GST, 12% GST, 28% GST. कोणी एखाद्या घराला गरिबानं पत्रा नेला, 500 रुपयाचा पत्रा नेला तर 125 रुपये आम्हाला मोदीच्या नावानं काढून ठेवावं लागतं. आणि प्रत्येक आम्ही पैसे जमा करायचे, व्यापाऱ्याकडे माल तसंच पडून राहिले. मोदीची मात्र दर महिन्याला त्या ठिकाणी भर करायची. आणि एवढ्या पद्धतीनं GST कर आणि व्यापारी म्हणजे मोदी आणि या इन्कम टॅक्सच्या माध्यमातून चोरच झालेला आहे. त्याने हिशेब नाही दिला तर त्याला नोटीस येते, त्याने हिशेब नाही दिला तर त्याच्यावर कारवाई होते. आणि म्हणून अशा वाईट परिस्थितीमध्ये आम्ही व्यापार करतो आहे. आणि म्हणून आमच्या व्यापाऱ्यांच्या मनामध्ये प्रचंड चीड आहे. आणि म्हणून आज आम्ही रॅली फिरवून व्यापाऱ्यांकडे त्या ठिकाणी गेलो. व्यापाऱ्यांच्या बाबत हा असंतोष जो मनात खतखतो त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आणि म्हणून आम्हाला निश्चित खात्री आहे खेड शहराबरोबर असंख्य जे मतदार आहेत त्यांच्यामधून सुद्धा मोदीच्या सरकारविरुद्ध असलेलं नाराजी आणि त्याच्यापेक्षा मोदीच्या बरोबरच जे घोटाळे केलेले आहेत, सुनील तटकरे यांना जे नरेंद्र मोदीने हे दिलेले आहे, त्या सुनील तटकरेंच्यावरती मोदीनेच आरोप केले आहेत की हे यांनी 70,000 कोटीचा घोटाळा केला. म्हणून मला पत्रकाराने विचारलं की आरोप सिद्ध कुठं झालेला आहे. तर आरोप काय आम्ही केलेला नाही, तो मोदीनं केलेला आहे. तर मोदीजीने सांगावं हे काय बाबा चोर नाहीत. आणि मग चोर म्हणून जर सुनील तटकरेचा उमेदवार जर मोदीजींचे असतील तर मग त्या मोदीच्या लोकांनी यांना मतदान का करावं. आणि हे त्यांनी जे उमेदवार त्यांच्याकडे गेले, खरं तर तटकरने उमेदवारी नाकारली पाहिजे होती की मला मोदीजींच्या मी सरकारमध्ये जाणार आहे, तर मोदीच मला अगोदर चोर म्हणत असतील तर मी माझं मतदारांबरोबर मी कसं काय हे करू. आणि म्हणून त्या पहिल्या तटकरने खुलासा करायला पाहिजे आणि त्याच्यावर मोदीजीने खुलासा करायला पाहिजे. हे आता आमच्यात आलेत, आमच्यात नव्हते तेव्हा हे चोर होते, आता आमच्या भाजपमध्ये आले आता चोर नाही, एवढं मोदीजीने सांगावं लोकांना सगळ्यांना. भाऊ आणि गौसभाई दोघांना एक शेवटचा प्रश्न विचारणार, कारण हा खूप महत्त्वाचा असतो. पैशाचा जोर असतोच, काही बोला, लोकांचे विचारधारा किंवा सगळं एक बाजूला असतो, पण जे ब्रँडिंग जी म्हणतो आपण किंवा ज्या पैसे जे वाटले जातात निवडणुकीच्या वेळेत, तेव्हा खूप लोकांच्याकडे पैसे वाटायला रामदास कदम किंवा योगेश कदम जोरात पैसे, त्यांची सत्ता होती आता महाराष्ट्रात, देशाच्या सत्ताचा सपोर्ट आहे त्यांना, तर जोरात पैसे तर वाटायले जातात नेहमी. तर आता ह्याला तुम्ही कसं लढणार, कारण फायनान्शियल सपोर्ट परत सांगतोय झिरो आहे. तर गौसभाई पहिले तुम्ही सांगा ह्या जोराशी कसे लढणार आणि लोकांना तुम्ही काय मेसेज पोहोचवणार, जनतेला कॅमेऱ्यात सांगा की पैसे घेऊन लोक येणार, काय करायचं त्याचं. कसं आहे, एक लक्षात ठेवा, मतदार विकत कोण घेऊ शकत नाही. मतदार विकत घ्यायची कोणाचीच ताकद नाही आहे. एखादा कार्यकर्ता इकडे तिकडे माणूस करू शकतो, त्यांना घेऊ शकतो, त्यांना पक्षप्रवेश देऊ शकतो, पण मतदार हा ठाम आहे. मतदार ह्या भांगायला कंटाळलेला आहे. लोकांनी ठरवलंच आहे की ह्यावेळी मोदी सरकारच्या विरोधात मतदान करायचं आहे. आज आमचे नेते राहुल गांधी यांनी जी पदयात्रा काढली कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत, त्या यात्रेत मी स्वतः सहभागी झालो होतो. एक चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. आणि महाराष्ट्रात उद्धवजीच्या नेतृत्वाखाली एक वेगळ्या पद्धतीने इथलं वातावरण झालं आहे. तेव्हा निश्चितच पैशाच्या जोरावरती कोण मतदार विकत घेणं हे तरी शक्यता आहे. एवढंच मी तुम्हाला सांगतो. भाऊ काय सांगणार त्या लोकांना ज्यांच्याकडे पैसे घेऊन लोक येणार. ह्या पैशाची पण ह्याने पैसे पापाचे शापाचे पैसे यांची माती करायचीच आहे. आमच्या मुंबईच्या मतदारांनी ठरवलेत तटकरेच्या गाडीत बसायचं, तटकरेचा नाश्ता खायचा आणि गावात येऊन इथं मशालीला गीतेसाहेबांना मतदान करायचं, असा निर्णय सगळ्यांनी गावापासून झाला. आता आयतं भेटलं, एवढं लुटले त्याने देशाचं, तर थोडंसं लुटीबरोबर आपला पण हातभार लागला पाहिजे. आणि म्हणून ज्या अर्ध्या गाड्या होत्या तटकरी कमी, त्यांना संशय लागला आहे की यांनी या ठिकाणी काही लोकांनी आमची चूक केली की ह्यांच्यातून गाडीतून यायचं आणि मतं त्या ठिकाणी व्हॉईस कॉलवरती मेसेज टाकलेत तटकरीच्या गाडीतनं जायचा पण मतदान तिथं गीतेनं करायचं आहे. आणि म्हणजे ह्याच्यामध्ये घाबरून त्यांनी त्यांचे मतदार आणायचे बंद केलेत. आणि मग त्याचा फटका सुद्धा आम्हाला होणार आहे तटकरीच्या पैशाचा. कसा, आमच्या लोकांना आयते पैसे मिळत होते, परंतु त्याच्यामध्ये तरी पण राहिलेले ह्याच्यामध्ये जे मतं तटकरीच्या गाडीत येतील त्याचे 75% 80% मतं हे आनंद गीतेलाच पडतील. तर संजय रावांचा जनतेला आव्हान आहे, पैसे आले तर घ्या, पण मतं मशालालाच द्या, शिवसेनेलाच द्या, आनंद गीतेलाच द्या. तर पैसे सोडू नका. पैशांनी तुमची मतं जशी गौसबाईंनी सांगितलं खरीदली जाऊ शकणार नाही, पण पैसे घ्या आणि मतं त्यालाच द्या ज्याच्यावर तुम्हाला विश्वास आहे. धन्यवाद आमशी बोलायला.